नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलवर। विद्यार्थी मित्रांनो बघा, येत्या 28 जुलैला आदिवासी विकास भरती चौकीदार या पदाकरिता पेपरचं नियोजन आहे। त्याच्या अनुषंगाने बघा, आपल्या या महामॅरेथॉन मध्ये आपण बुद्धिमत्तेचे प्रश्न आणि काही गणिताचे प्रश्न घेणार आहोत। आणि आजचं जे काही व्हिडिओ सेशन फार महत्वाचं असणार आहे। बघा, ही जी परीक्षा आहे बघा, ॲप्टेक नावाची कंपनी घेणार आहे। TCS, IBPS आणि ॲप्टेक हे सर्वांची प्रश्न विचारण्याची पद्धत सारखीच आहे। विद्यार्थी मित्रांनो बघा, हे तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे, जेणेकरून तुमचा फायदा सुद्धा होणार आहे। जर विद्यार्थी मित्रांनो हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरायचं नाहीये। चला तर पहिल्या प्रश्नाकडे आपण लगेच वळणार आहोत। बघा, पहिला जो प्रश्न आहे बघा, तुमचा कशावरचा आहे? मिक्सचर अँड ॲलिगेशन वरचा आहे। प्रश्नामध्ये काय म्हटलं ऐका, 30% साखर असणारे द्रावण व 50% साखर असणारे द्रावण कोणत्या गुणोत्तराने मिसळावे जेणेकरून नवीन द्रावणात 42% साखर होईल? काय म्हटलं, एक बघा 30% साखर असेल द्रावण आहे आणि दुसरं बघा 50% साखर असेल द्रावण आहे। जर दोघांना मिक्स केलं तर 42% साखर असं द्रावण मिळते। म्हणजे पहिलं जे द्रावण आहे बघा, A नावाचं द्रावण आहे आणि दुसरं बघा तो B नावाचं द्रावण आहे। आता सर्वात पहिले बघा, पहिल्या द्रावणामध्ये 30% साखर आहे, किती टक्के साखर आहे बघा, 30% साखर आहे। आणि दुसऱ्या द्रावणामध्ये बघा 50% साखर आहे। दोघांना जर मिक्स केलं तर 42% साखर येते। आता बघा, मिक्सचर अँड ॲलिगेशनचा गुणधर्म कसा वापरायचा बघा, या दोघांमध्ये फरक काढायचा अशा प्रकारे बघा, या दोघांमध्ये फरक अशा प्रकारे काढायचा। 42 मधून 30 गेले बघा, 12% शिल्लक राहिलं। काय राहिलं? 12% शिल्लक राहिलं। आणि 50 मधून जर 42 गेलं तर 8% शिल्लक राहिलं। शेवटच्या दोन अंकाचं गुणोत्तर कसं घ्यायचं बघा, काय करायचं, गुणोत्तर घेताना टक्क्याला टक्के कॅन्सल करायचे। 4 2 8 होते बघा आणि 4 3 12, म्हणजे तुम्ही 2:3 या प्रमाणामध्ये काय मिसळायचं, तुम्हाला पदार्थ मिसळवायचे आहे। अशा प्रकारे पर्याय क्रमांक 2 हे आपलं योग्य उत्तर असणार आहे। चला लगेच दुसऱ्या प्रश्नाकडे वळणार आहोत। बघा, मी मॅक्झिमम तुम्हाला बुद्धिमत्तेचे प्रश्न घेतलेले आहेत आणि अशाच प्रकारे बघा 10वीच्या अनुषंगाने चौकीदार या पदाकरिता मला प्रश्न विचारतात। व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरायचा नाहीये। काय म्हटलं बघा, प्रश्न क्रमांक नेक्स्ट बघा, खालील शब्दाची अर्थपूर्ण तार्किक क्रमाने मांडणी करा। म्हणजे कुठला शब्द कोणत्या शब्दानंतर नंतर येतो असा प्रश्न विचारला। पदवी, नोकरी, शाळा, परीक्षा, उत्पन्न असे 5 तुम्हाला शब्द दिलेले आहेत। बघा, सर्वात पहिले बघा, शाळेमध्ये तुम्हाला शिकावं लागते। शाळेचं शिक्षण केल्यानंतर बघा तुम्हाला पदवीकडे जावं लागणार आहे आणि पदवीचं शिक्षण घेतल्यानंतर बघा तुम्हाला कशाकडे जावं लागणार आहे? परीक्षा द्यावी लागणार आहे आणि परीक्षा दिल्यानंतर तुम्हाला काय भेटणार आहे बघा, नोकरी भेटणार आहे आणि नोकरी भेटल्यानंतर बघा तुम्हाला काय, पगार भेटणार आहे। म्हणजे असा अर्थ काय, तुम्हाला उत्पन्न भेटणार आहे। असा क्रम पाहिजे तुम्हाला, एवढा क्रम लावायची गरज नाही। तुम्हाला या 2 ऑप्शनवरून पण डील करता येते। बघा, शाळेचा जो आहे तो क्रमांक किती आहे बघा, 3 क्रमांक आहे आणि पदवीचा क्रमांक किती आहे बघा, 1 आहे। 3 आणि 1 वाला ऑप्शन बघा। पर्याय क्रमांक डी मध्ये 3 आणि 1 नाही आहे, म्हणजे पर्याय क्रमांक डी सुद्धा कटला, बरोबर आहे। पर्याय क्रमांक सी मध्ये बघा 3 आणि 1 नाहीये, पर्याय क्रमांक सी कटला। बघा, पर्याय क्रमांक 1 सुद्धा कटलेला आहे। अशा प्रकारे बघा 3 4 2 5, पर्याय क्रमांक 2 हे आपलं योग्य उत्तर असणार आहे। विद्यार्थी मित्रांनो बघा, अशाच प्रकारे तुम्हाला प्रश्न विचारण्याची पद्धत असते आणि असेच प्रश्न तुम्हाला येणार आहे। काय करायचं, व्हिडिओला स्किप सुद्धा करायचं नाहीये। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरायचं नाहीये। चला नेक्स्ट प्रश्न बघा, नळ आणि टाकीवरचा प्रश्न आहे। कशावरचा आहे बघा, नळ आणि टाकीवरचा प्रश्न आहे। कसं सॉल्व्ह करायचं बघा, एक नळ टाकी ला 6 तासात भरतो, दुसरा नळ 9 तासात रिकामा करतो। म्हणजे बघा, एक नळ भरणारा आहे, दुसरा नळ रिकामा करणार आहे। दोन्ही नळ जर एकाच वेळी सुरू केल्यास टाकी भरण्यास किती वेळ लागेल? टाकी भरण्यास किती वेळ लागेल असा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे। सॉल्व्ह कसं करायचं बघा, तुमचा जो ए नावाचा नळ आहे तो भरणारा नळ आहे, म्हणजे प्लस घ्यावा लागेल तुम्हाला। जो बी नावाचा नळ आहे बघा तो रिकामा करणार आहे। 6 तासामध्ये भरतो आणि 9 तासामध्ये रिकामा करतो, अशा प्रकारे बघा। आता तुम्हाला एकूण काम काढल्याशिवाय समोर जाता येत नाही। एकूण काम म्हणजे काय असते, लसावी। बघा 9 आणि 6चा लसावी बघा 18 आहे। मोठ्या संख्येचा पाडा म्हणायचा, 9 1 9, 9 2 18 आहे की नाही। 9च्या पाड्यामध्ये 18 पण येते, 6च्या पाड्यामध्ये पण 18 येते। मग आता काय, एकूण कामाला काय करायचं, दिवसा तासांना भागायचं। सायंत्रिक 18 म्हणजे ए ची क्षमता बघा +3 आहे। बघा 9 2 18, बी ची क्षमता बघा 2 आहे, -2 आहे। अशा प्रकारे बघा प्रश्न काय विचारला, दोन्ही नळ एकाच वेळी सुरू केल्यास टाकी भरण्यास किती वेळ लागेल असा प्रश्न विचारला। बघा ए ची क्षमता बघा 3 भाग आहे प्लस मध्ये आणि -2 भागामध्ये आहे। जर दोघांची क्षमतेचा विचार केला, 3 मधून जर 2 वजा केला 1 भाग आहे। म्हणजे दोन्ही नळ एका टायमाला सुरू केले तर बघा 1 भाग भरतात।
किती भाग भरायचे तुम्हाला? 18 भाग भरायचे आहे. मग 18ला जर 1 भागलं तर बघा किती तास लागतील? बघा 18 तास लागणार आहे. बरोबर आहे, 18 तास लागणार आहे. याचा अर्थ काय रे? म्हणजे एकूण कामाला जर क्षमतेनं भागलं दोघांच्या तर तुम्हाला 18 तास भेटणार आहे. पर्याय क्रमांक 2 हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. चला नेक्स्ट प्रश्न बघा. बुद्धीमत्तेचा प्रश्न आहे बघा. विसंगत ओळखायचा आहे. तुम्हाला अशा संख्या दिलेल्या आहे, विसंगत पद ओळखायचं आहे. खाली दिलेल्या संख्यांच्या गटातील विसंगत गटातनं बसणारा पद ओळखा. जर विचार करायला बघा तुम्हाला कशाचा तरी वर्ग देतो, हा 13चा वर्ग आहे, पण हे याचं उत्तर नाहीये. डायरेक्ट आपण फसवा कार्यक्रम आहे आपला. माझं काय करायचं बघा, फरकाच्या माध्यमातून संख्या ह्या पटीत नाही वाढल्या पण जवळच्या संख्येमध्ये फरक बघायचा. जर या दोन संख्येमध्ये फरक बघायचा, संख्येमध्ये फरक बघायचा, संख्येमध्ये फरक बघायचा. फरक बघल्यानंतर जर फरक सारखा आला तर आपल्याला त्याचा कोणतं विसंगत पद आहे कळणार आहे. बघा 9 मधून 3 गेले 6 राहिले आणि 16 मधून 14 गेले 2 राहिले, 26 फरक आला. बघा 15 मधून बघा 9 गेले 6 राहिले, हाचा वापर दिला. 19 मधून 17 गेले 2 राहिले, 26चा फरक आहे. 11 मधून 5 गेले 6 राहिले, हाचा वापर दिला. 22 मधून 20 गेले बघा 26 राहिले. अशा प्रकारे बघा 26 26 26. जर तुम्ही तर फरक काढला म्हणजे 3 मधून 1 गेला 2 राहिला, 5 मधून 1 2 गेला 3 राहिला आणि 2 मधून 2 गेला 0 राहिला, 32चा फरक आला. म्हणजे 253 ही जी संख्या आहे ते गटात बसणारी नाहीये. म्हणजे पर्याय क्रमांक बी हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. विद्यार्थी मित्रांनो बघा अशाच प्रकारे प्रश्न तुम्हाला विचारणार आहेत. काय करायचंय आपल्याला, व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरायचं नाहीये. तुमचा जर फायदा होत असेल तर. आणि ही जी लिंक आहे आपल्या मित्रांसुद्धा शेअर करायची. मित्रांनो बघा प्रश्न कशावरचा, तुमचा घातांकावरचा आहे बघा. 64चा 2/3 गुणिले 256 मायनस 1/4 घात. आता ह्या घातांकाच्या नियमानुसार तुम्हाला सोडावा लागणार आहे. कसं सॉल्व्ह करायचं बघा. 64 कशाचा तरी तिसरा घात आहे आणि 256 कशाचा तरी चौथा घात आहे. म्हणजे बघा बघा 4चा तिसरा घात म्हणजे काय असते बघा 64 राहते आणि घाताचा घात बघा 2/3 आहे. गुणिले बघा 256 आहे. किती आहे? 256 आहे. पण 256 ला आपला कशाचा तरी घात लिहावा लागणार आहे. जसं 64चा आपण 4चा तिसरा घात लिहिला तसं 256 आहे 4चा चौथा घात आहे आणि बाजूला काय मायनस 1/4 घात आहे. आता घातांकाचा जर घात असेल तर दोघांचे काय करायचं, गुणाकार करायचा. म्हणजे 4चा तिसरा घात व 2/3 याचा गुणाकार करायचा. नंतर बघा 4चा चौथा घात आणि घातांकाचा घात जो आहे मायनस 1/4 याला गुणायचं. वरचा 3 खालचा 3 कटला म्हणजे 4चा वर्ग शिल्लक राहिला, 4चा वर्ग शिल्लक राहिला आणि इथे बघा 4ला 4 कॅन्सल झालं, 4चा घातांक -1 शिल्लक राहिलेला आहे. आता सॉल्व्ह कसं करायचं बघा. निगेटिव्ह जर घातांक असेल तर प्लस करायचा. म्हणजे कसं होईल, 4चा वर्ग बघा 16 होते आणि 4चा निगेटिव्ह घातांक आहे मग 4चा घातांक 1 करायचा आणि 4चा घातांक 1 मध्ये 4 असते. जर 4 16ला भागलं तर 4×16 मध्ये याचं योग्य उत्तर येणार आहे. पर्याय क्रमांक बी असणार आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि अशाच प्रकारे बघा प्रश्नांचं लेवल असतं. व्हिडिओला स्किप करायचं नाहीये, व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे. ओके चला नेक्स्ट प्रश्न बघा. बुद्धिमत्तेचा प्रश्न आहे. समसंबंध लावायचा तुम्हाला. खालील समसंबंध ओळखून प्रश्न चिन्हाच्या जागी कोणता पर्याय निवडायचा आहे. बघा तुम्हाला 2 संख्येमध्ये संबंध बघायचा आणि तिसरी संख्या तुम्हाला काढायचा आहे. जो संबंध या ठिकाणी आहे तो संबंध इथे लावायचा आहे. बघा 8चा जर वर्ग केला आणि 8चा वर्ग केला, 8चा वर्ग बघा 64 येते आणि 64 जर दुप्पट केलं तर 128 येते. अशा प्रकारे रिलेशन आपल्याला समजत आहे. आता बघा 6चा वर्ग करा, 6चा वर्ग किती असते बघा 36 आणि 36चा जर दुप्पट केलं तर 72 येणार आहे. म्हणजे पर्याय क्रमांक बी हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. कुठल्याही प्रकारे वेळ घालवायचा नाही, कमीत कमी वेळेमध्ये उत्तर काढायचं असते आणि परीक्षेमध्ये जेवढा वेळ वाचवता येईल तेवढा वाचवायचा प्रयत्न करायचा. थोडे याचं कॅल्क्युलेशन करायचं. पर्याय क्रमांक बी हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. चला नेक्स्ट प्रश्न बघा. तुम्हाला क्षेत्रफळावरचा प्रश्न आहे. काय म्हटलं, क्षेत्रफळावरचा प्रश्न आहे. पहिल्यांदा वाचून घ्या व्यवस्थित. आयताची लांबी रुंदीपेक्षा 4 सेमीने जास्त आहे. आयताची परिमिती बघा 48 सेमी असल्यास त्याचे क्षेत्रफळ किती चौरस सेमी असेल. बरोबर आहे. आता आयताचा प्रश्न आहे म्हटल्यानंतर आयत सर्वात पहिले काढून घेऊया. बघा आयताची लांबी असते बघा, ही रुंदी असते. ओके आता प्रश्न कशावरचा आहे, परिमिती दिली तुम्हाला, पण त्याच्या अगोदर बघा लांबी ही रुंदीपेक्षा 4 जास्त आहे. म्हणजे लांबी आणि रुंदीमध्ये फरक कितीचा आहे बघा. लांबी आणि रुंदीमध्ये बघा फरक तुमचा कितीचा आहे, 4चा आहे. जास्त आहे म्हणजे लांबी 4 जास्त आहे, म्हणजे दोघांमध्ये 4चा फरक आहे. आता ही जर लांबी असेल तर हे पण लांबी असणार आहे, हे रुंदी असेल तर हे पण रुंदी असणार आहे. ओके तुम्हाला समजावून मी सांगत आहे. ओके आता
काय म्हटलं, त्याची परिमिती किती आहे बघा 48 आहे. परिमिती म्हणजे काय असते, सर्व बाजूंची बेरीज. यल अधिक यल म्हणजे 2 यल होते आणि बी अधिक बी म्हणजे 2 बी होते. म्हणजे याचा अर्थ काय, 2 यल होणार, 2 यल होणार आणि 2 बी होणार. याचा अर्थ काय, हे परिमिती झाली. सर्व बाजूंची बेरीज म्हणजे काय असते, परिमिती. आणि आपल्याकडे परिमिती दिली बघा 48 दिलेली आहे. आता मला सांगा, इथे 2 आहे, इथे 2 आहे, 2 कॉमन घ्यायचा, राहिलं काय, यल अधिक बी राहिलं आणि बाजूला किती राहिलं बघा 48 राहिलं. समजा 2 न जर 48 ला भागलं तर काय येतं बघा, यल अधिक बी बरोबर काय असणार बघा 48 भागिले 2 आणि 48 ला 2 जर भागलं तर लांबी अधिक रुंदी जी किंमत आहे 24 येणार आहे. आपल्याकडे वजापैकी लांबीची किती आहे, 4 आहे आणि बेरीज किती आहे, 24 आहे. लांबी बेरीज असेल वजाबाकी असेल, एकदा बेरीज करायची 2 न भागायचं, एकदा वजाबाकी करायची 2 न भागायचं. आता बेरीज करा बरं, 24 आणि 4 28. 28 ला जर तुम्ही 2 न भागलं तर लांबी निघेल, तर लांबी मोठी असते. लांबी किती आली बघा, आपल्याकडे 14 आलेली आहे. एकदा बेरीज करा, 2 न भागा, एकदा वजाबाकी करा. 24 ला मधून 4 वजा केले 20 राहिले. 20 ला जर 2 न भागलं तर तुम्हाला काय भेटणार आहे, रुंदी भेटणार आहे. याचा अर्थ बघा 10 असणार आहे. लांबी 14 आहे, रुंदी 10 आहे. प्रश्न काय विचारला, त्याचे क्षेत्रफळ किती आहे. प्रश्न काय, आयताचे क्षेत्रफळ सूत्र काय असते, लांबी गुणिले रुंदी असते. मग लांबी गुणिले रुंदी म्हणजे यल इंटू बी असते. लांबी किती आहे आपल्याकडे बघा, लांबी 14 आहे, रुंदी बघा 10 आहे. 14 आणि 140. 140 काय असते बघा, 84 मी याचं योग्य उत्तर असणार आहे. विद्यार्थी मित्रांनो बघा, तुमचा जर या चॅनलवर फायदा जर होत असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरायचं नाहीये. आणि ही जी काय लिंक आहे त्या आपल्या मित्रांना सुद्धा शेअर करायची आहे. चला नेक्स्ट प्रश्न बघा. विधाने आणि निष्कर्ष वरचा प्रश्न आहे. विधान तुम्हाला दिले आणि निष्कर्ष. पहिल्यांदा विधाने वाचून घेऊया आणि नंतर निष्कर्ष बघा. विधान काय म्हणते, गुन्हेगारी रोखण्यासाठी रात्रीची पोलिसांची गस्त वाढवण्यात आली आहे. बरोबर आहे. विधान काय आहे, गुन्हेगारी रोखण्यासाठी रात्रीची पोलिसांची गस्त वाढवण्यात आलेली आहे. कॉमन सेन्स आहे बघा. पहिला काय म्हणजे निष्कर्ष बघा, गुन्हेगारी कमी होईल. मला सगळ्या गस्त कशासाठी घातलेली आहे, गुन्हेगारी. म्हणजे जर पोलीस तिथे हजर असते रात्रीच्या ठिकाणी तर गुन्हेगारी कमीच होणार आहे. म्हणजे पर्याय क्रमांक ए तुमचा एक जे आहे योग्य आहे. मला सांगा, रात्रीला जर गस्त घातली तर काय फायदा होतो बघा, नागरिक सुरक्षित अनुभवतील. मला सांगा कोणाचा फायदा आहे, रात्रीला गस्त घातल्यावर नागरिकांचा फायदा आहे. म्हणजे जे काय प्रोटेक्शन आहे, जे काय संरक्षण आहे ती कोणाला भेटणार आहे, नागरिकांना भेटणार आहे. म्हणजे पर्याय म्हणजे 1 आणि 2 विधान दोन्ही योग्य असणार आहे. पर्याय क्रमांक बी हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. आणि अशाच प्रकारे तुम्हाला परीक्षेला प्रश्न दिसणार आहे. व्हिडिओला स्किप करायचा नाहीये, शेवटपर्यंत तुम्हाला बघायचं आहे. चला नेक्स्ट प्रश्न बघा. आता काय म्हटलं, बॉडमासच्या नियमाचा वापर करायचा तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे. खालील समीकरणाचे उत्तर काय असेल, काय येईल असा प्रश्न तुम्हाला विचारला आहे. बघा तुम्हाला एक नियम सांगतो, बेरीज आणि जर बेरीज आणि वजाबाकीचं चिन्ह असेल तर भाग करायचं. बघा इथून इथपर्यंत बेरीजचं चिन्ह आहे, नंतर बघा कंस आहे आणि नंतर बघा कंसासोबत बघा भागिले 4 आहे आणि वजाचं चिन्ह आहे. मग 3 भाग होतील. पहिला भाग हा, दुसरा भाग हा आणि तिसरा भाग हा. आता एक काम करू बघा, 45 ला जर 5 न भागलं तर कसं होईल बघा, 45 भागिले काय करायचं 5 करायचं आणि बाजूला किती गुणिले 3 असणार आहे. नंतर बेरीजचं चिन्ह आहे, 18 मधून 6 गेले 12 राहिले आणि काय भागिले 4. भागिले 4 म्हणजे बघा भागाकारामध्ये 4 लिहितो आणि बाजूला किती आहे बघा वजा 7. करा सॉल्व बघा, 5 9 45 होईल. 5 9 45 बाजूला 3 आहे अधिक, आता पुढे काय करायचं बघा, 4 त्रिक 12 3 राहिला आणि वजा 7. काय करायचं, 9 त्रिक 27 होईल अधिक 3 आणि वजा 7. तुम्ही ऍट टाइम बेरीज किंवा वजाबाकी सुद्धा करू शकता. ओके, मग एक काम करू, 27 3 30 होतील आणि वजा 7 जर वजाबाकी तर 23 याचं उत्तर येणार आहे. पर्याय क्रमांक बी हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. विद्यार्थी मित्रांनो बघा, अशा प्रकारे तुम्हाला प्रश्न विचारण्याची पद्धत असते. बघा मी एक सांगतो, आपलं एक शोकांतिक आहे. आपण काय करतो, प्रश्न नीट वाचत नाही, त्याच्यामुळे आपलं योग्य उत्तर येत नाही. जर हे सेशन तुम्हाला जर आवडत असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरायचं नाहीये. चला नेक्स्ट प्रश्न बघूयात. बघा प्रश्न काय म्हटला, संख्यांची कोडे सोडवायचे. तुम्हाला असे बघा 3 कॉलम दिले, पहिला कॉलम, दुसरा कॉलम, तिसरा कॉलम. आता पहिला दुसरा तिसराचा संबंध शोधून चौथा कॉलम कसा येतो बघा. काय करायचं, दिलेल्या चौकटीला प्रश्न देण्याच्या जागी येणारी योग्य संख्या कोणती, म्हणजे तुम्हाला इथं संख्या कोणती येणार ते विचारलेलं आहे. आता काय करू बघा,
एक काम करा, 4 त्रिक 12, 12 पंचे 60, म्हणजे शेवटचा सगळ्या अंकाचा गुणाकार केला 60 येणार आहे. नंतर बघा काय होईल, 5 चोक 20, 20 त्रिक 60, पुन्हा आपण गुणाकार 60 च्या लागला. याचा अर्थ तीन संख्येचा गुणाकार सारखा येत आहे. ओके, आता बघा काय करायचं, 96 12. आता 12ला गुणल्यानंतर 96 कधी येते, 12 8 96, म्हणजे या प्रश्नचिन्हा जागी काय येणार आहे, पर्याय क्रमांक बी म्हणजे 8 येणार आहे. आणि अशाच प्रकारे बघा जे काही प्रश्न विचारायची जी पद्धत आहे अशाच प्रकारे असते. विद्यार्थी मित्रांनो बघा, तुम्हाला जर हे सेशन आवडत असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरायचं नाहीये आणि बेल आयकॉन सुद्धा तुम्हाला प्रेस करायचा आहे. चला नेक्स्ट प्रश्न बघूयात. प्रश्न काय म्हणतो बघा, सरळ व्याजावरचा प्रश्न आहे. कशावरचा बघा, सरळ व्याजावरचा प्रश्न आहे. एका रकमेचे 5 दर आणि 3 वर्षाचे सरळ व्याज 1200 रुपये आहे, तर ती मूळ रक्कम मुद्दल किती रुपये असेल असा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. बघा याला कुठल्याही प्रकारे सूत्र वगैरे वापरायची गरज नाहीये, आपल्या टक्केवारीच्या माध्यमातून सॉल्व्ह करता येते. बघा मला सांगा, एका वर्षाचं किती आहे, 5% व्याज आहे, मग 3 वर्षाचं किती होणार बघा, 5 त्रिक 15%, 15% वर्षाचं 3 वर्षाचं व्याज जाणार आहे. पण त्यांनी काय म्हटलंय, 1200 व्याज जाते. किती जाते बघा, 1200 व्याज जाते. 15% बघा 3 वर्षाचं व्याज आहे, आणि तुमच्या रुपयामध्ये बघा किती आहे, 1200 रुपये आहे. म्हणजे याचा अर्थ काय, 15%ची किंमत झाली बघा 1200. प्रश्न काय विचारला, मूळ रक्कम व मुद्दल किती असा प्रश्न विचारला आहे. आणि कुठलीही मूळ रक्कम ही काय असते बघा, 100% असते. 15%ची किंमत जर 1200 असेल तर 100%ची किंमत किती असं आपलं उत्तर काढता येईल. बघा टक्क्याला टक्के काय झाले, मला सांगा 15चे हे किती पट आहे बघा, किती आहे, 15 8 120, 120 कटले, बाजूचे एक शून्य राहिला म्हणजे 80 पट आहे. बरोबर आहे की नाही, 15च्या 80 पट आहे. मग 100चे जर तुम्ही 80 पट केलं तर काय येणार बघा, 8000 येणार आहे. म्हणजे पर्याय क्रमांक बी हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. किती, 1000 रुपये, 8000 रुपये मुद्दल असणार आहे. अशाही प्रकारे काढता येते. किंवा यानं 1200ला गुणायचं आणि 15नं भागायचं, म्हणजे कसं होईल बघा, 1200ला गुणायचं कशानं बघा, 100 गुणिले किती होईल बघा, 1200 होईल. 1200 होईल आणि भागिले किती करायचं बघा, भागिले करायचं 15, मग किती होणार बघा, 15 8 किती रे, 120, बाजूला किती राहिला बघा, एक शून्य राहिला. मला सगळं 100 जर 80ला गुणलं तर आपलं उत्तर भेटणार आहे 8000 रुपये. म्हणजे त्या ठिकाणी बघा 8000 रुपये काय असणार आहे, मुद्दल असणार आहे. पर्याय क्रमांक बी हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. विद्यार्थी मित्रांनो बघा, हे जर सेशन तुम्हाला जर फायदेशीर वाटत असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरायचं नाहीये. चला नेक्स्ट प्रश्न बघा. बघा तुम्हाला सांकेतिक कूट प्रश्न विचारला आहे, बुद्धिमत्तेवरचा प्रश्न बघा. 731 ला काय म्हटलं बघा, स्टडी हार्ड म्हटलं. 935 ला बघा वर्क हार्ड म्हटलं. ओके, वर्क हार्ड म्हटलं. 182 ला काय म्हटलं बघा, स्टडी अँड प्ले म्हटलं असेल तर स्टडी साठी कोणता अंक वापरता येईल. बघा तुम्हाला ज्याचा प्रश्नाचं उत्तर विचारलं तेच बघायचं. बघा स्टडीला कोणता अंक येईल असा प्रश्न तुम्हाला विचारला आहे. आता बघा स्टडी कुठे कुठे कॉमन आहे बघा, स्टडी बघा या ठिकाणी कॉमन आहे, तुम्हाला या ठिकाणी कॉमन आहे. आता काय करायचं बघा, हार्ड आणि हार्ड इथे सुद्धा कॉमन आहे. मला सांगा 935 आणि 731 मध्ये कोणता अंक रिपीट झाला बघा, इथं 3 आला, इथं 3 आला. याचा अर्थ काय, हार्ड नावाच्या शब्दाला काय, हार्ड नावाच्या शब्दाला बघा 3 अंक येणार आहे. म्हणजे 3 अंक आपल्या इथं गेलेला आहे. आता पहा, ऑब्झर्व काय करायचं तुम्हाला, स्टडी पाहिजे. स्टडी बघा तुम्हाला, स्टडी बघा 731 आणि 182 मध्ये पाहता येते. आता 731 मध्ये 1 आहे आणि 182 सुद्धा मध्ये 1 आहे. मध्ये स्टडी इथे कॉमन शब्द आहे आणि इथे सुद्धा कॉमन शब्द आहे. याचा अर्थ काय, इथे एक अंक कॉमन आहे, तिकडे एक अंक कॉमन आहे. याचा अर्थ स्टडी नावाच्या शब्दाला आपल्याला काय लावता येईल, स्टडी नावाच्या शब्दाला 1 अंक वापरता येईल. पर्याय क्रमांक बी हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. बघा अशाच प्रकारे प्रश्न विचारतात. विद्यार्थी मित्रांनो काय करायचं तुम्हाला, हे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. चला नेक्स्ट प्रश्न बघा. बघा याच्यामध्ये काय म्हटलं, छापील किंमत व सूटवरचा प्रश्न आहे. काय म्हटलं पाहिजे, एका वस्तूवर 20% सूट देऊन ती वस्तू 800 रुपयाला विकली. सुरुवातीला बघा 20% सूट दिली आणि 800 रुपयाला विकली जाते, तर त्या वस्तूची छापील किंमत किती असेल. आणि कुठलीही छापील किंमत बघा 100% मध्ये कन्सिडर केल्या जाते. आता मला सांगा 20% सूट दिली म्हणजे ती वस्तू बघा 80%ला पडली असेल. सूट दिल्यानंतर वस्तूची किंमत काय होत असते, कमी होत असते. बघा 80%ला ती वस्तू पडली, पण ते म्हणत आहेत का बा 800 रुपयाला पडलेली आहे. 80%ची किंमत जर 800 रुपये असेल तर प्रश्न काय विचारला, छापील किती किंमत असेल. ओके, तर मग कुठली छापील किंमत बघा 100% असते. बघा टक्क्याला टक्के कॅन्सल करा. बघा
80च्या बघा हे किती पट आहे रे, 80च्या हे 10 पट आहे. तर 100च्या तुम्ही जर 10 पट केलं तर 1000 येणार आहे. याचा अर्थ त्या वस्तूची छापील किंमत किती असणार आहे, पर्याय क्रमांक बी असणार आहे, म्हणजे 1000 रुपये असणार आहे. किंवा तुम्ही असे काढू शकता, 100 80ला 800ला गुणायचं, 80 भागायचं, अशा प्रकारे उत्तर निघणार आहे. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक काय, बी, 1000 रुपये असणार आहे. चला नेक्स्ट प्रश्न बघूयात. बघा याच्यामध्ये काय म्हटलं, नातेसंबंधावरचा प्रश्न आहे. आता सॉल्व कसा करायचा बघा. समजा ए हा बी चा भाऊ, नंतर बघा ए बेरीचा अर्थ काय होते, ए बी चा भाऊ आहे, वजेचा अर्थ काय होते, ए बी ची बहीण आहे, नंतर गुणिलेचा अर्थ काय होते, ए गुणिले बी म्हणजे ए बी चे वडील आहेत, असतील तर पी गुणिले क्यू अधिक आर वजा यस या समीकरणात पी चे यशची नाते काय, असा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे. मग अशा वेळेस काय करायचं बघा, मांडणी करून घ्या. पी काय आहे बघा, पी गुणिले क्यू आहे, पी गुणिले क्यू वाय अधिक आर वजा कोण आहे बघा, यस आहे. आता बघा पी आणि क्यू चं रिलेशन बघा, क्यू आणि आर चं रिलेशन बघा, आणि आर आणि यस बघा. गुणिले म्हणजे काय असतं बघा, ए हे बी चे वडील आहे, ए हे बी चे वडील आहे, म्हणजे याचा अर्थ काय, पी हे क्यू चे वडील आहे, वडील मला प्लस घ्यायचं, पी हे क्यू चे वडील आहेत, बरोबर आहे की नाही, पी हे क्यू चे वडील आहेत. चला दुसरा काय बघा, क्यू आणि आर मध्ये प्लसचं चिन्ह आहे, प्लसला त्याने काय म्हटलं बघा, ए हा बी चा भाऊ आहे, म्हणजे क्यू हा आर चा भाऊ आहे. जसं पी हा क्यू चा वडील आहे, तसा क्यू जो आहे प्लस काय, क्यू जो आर चा भाऊ आहे, बघा क्यू जो आहे ना तो आर चा भाऊ आहे. क्यू नावाचा व्यक्ती बघा, क्यू नावाचा व्यक्ती आर चा भाऊ आहे. बघा भाऊ म्हटल्यावर काय, तुमचं पुरुष लिंग येणार आहे, म्हणजे क्यू हा आर चा भाऊ आहे. परत काय म्हटलं बघा, आर आणि यस मध्ये बघा, आर हा यस चा कोण आहे बघा, मायनस म्हणजे काय, आर ही यस ची बहीण आहे, म्हणजे मायनस म्हणजे काय बहीण, आर ही यस ची बहीण आहे, म्हणजे आर नावाची व्यक्ती बघा यस ची काय झाली, बहीण झाली आहे. बघा पी या तिघांचे काय वडील आहेत, याचा अर्थ काय, हे तिघ जण भाऊ आणि भावंडे आहेत. याचा अर्थ काय, भावंडे म्हणजे काय, भाऊ आणि बहिणीचं नातं, भावंडे आहेत. याचा अर्थ काय रे, म्हणजे पीचा क्यूचा पण वडील पीच आहे, आरचा पण वडील पीच आहे, आणि यसचा पण वडील पीच आहे. पण यसचा तुमचा जेंडर डिफाईन नाही. पण प्रश्न काय विचारला, पी चे यशशी नाते काय, म्हणजे याचा अर्थ काय, पी बद्दल बोलला गेला, पी हे यशचे काय असणार आहे, वडील असणार आहे. पर्याय क्रमांक बी हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. चला नेक्स्ट प्रश्न बघूयात. बघा याच्यामध्ये काय म्हटलं, क्वेश्चन क्रमांक 35 बघा, अंकगणित वरचा आहे, सरासरी वेगावरचा प्रश्न आहे. बघा समजा बघा एक व्यक्ती ए ते बी अंतर 40 किमी तास वेगाने जाते व 60 किमी प्रति तास वेगाने परत येते, जाते आणि परत येते. संपूर्ण प्रवासादरम्यान सरासरी वेग किती असेल बघा. सरासरी वेग या घटकावर बघा प्रश्न 10 प्रकारे विचारता येते. समजा इथं ए टू बी जाणे आहे आणि बी टू येणे आहे. जर जाणे आणि येणे असेल तर ऍव्हरेज स्पीड कसा काढायचा, काय करायचं बघा, 2 गुणिले पहिला वेग किती आपल्याकडं, पहिला वेग बघा 40 चा आहे, दुसरा वेग बघा 60 चा आहे, 2 गुणिले पहिला वेग गुणिले दुसरा वेग आणि 40 अधिक 60 करायचे. चला करा. आता बघा याचा गुणाकार करत बसायचा नाही. काय होणार बघा, 2 ला 2, 40 ला 40 आणि बाजूला किती बघा 60. खालची बेरीज करा बघा, खालची बेरीज होणार 40 आणि 60 किती होणार बघा, 100 होणार आहे. वरची 2 शून्य आणि खालचे 2 शून्य कटले, राहिलं काय, 4 2 8, 8 सकम 48. याचा अर्थ बघा 8 सकम 48, 48 किलोमीटर प्रति तास हे वेग असणार आहे. विद्यार्थी मित्रांनो बघा अशा प्रकारे जर तुम्हाला हे प्रश्न आवडत असतील, तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरायचं नाहीये. चला नेक्स्ट प्रश्न बघूयात. बघा काय म्हटलं, बुद्धिमत्ता माहितीचे पृथक्करण करा म्हटलं, म्हणजे तुम्हाला माहिती डिफरन्शिएट करायचे आणि उत्तर काढायचे आहे. एका पुस्तकाची किंमत किती पेन्सिल इतकी असेल विचारलेलं आहे. बघा सर्वात पहिले मांडणी करून घेऊया. काय म्हटलं, 5 पुस्तकाची किंमत, काय म्हटलं 5 पुस्तकाची किंमत किती आहे, 5 पुस्तकाची किंमत ही 3 पेनची आहे. म्हणजे 5 पुस्तक बरोबर बघा 3 पेन होते. नंतरचं रिलेशन बघा, आणि म्हटलं 2 पेनची किंमत बघा 10 पेन्सिल इतकी आहे. 2 पेनची किंमत किती बघा, 10 पेन्सिल इतकी आहे. म्हणजे याचा अर्थ काय बघा, 2 पेनची किंमत किती आहे बघा, 10 पेन्सिल इतकी आहे. किती आहे बघा, 10 पेन्सिल इतकी आहे. आता मला सांगा प्रश्न काय विचारला, पुस्तकाची किंमत पेन्सिल इतकी आहे. खरं पाहिलं पुस्तकाचं डायरेक्ट रिलेशन पेन्सिल सोबत लावता येत नाही. मग काय करायचं बघा, एका पेनची किंमत काढून घ्यायची, कारण आपल्याकडे पेनचं रिलेशन आहे, पुस्तकाचं आणि पेनचं रिलेशन आहे. पण पुस्तकाचं पेन्सिलचं रिलेशन आहे, मांडता येते. पेनवरून पेन्सिलचा संबंध मांडता येते आणि पेनवरून पुस्तकाची किंमत काढता येते. मग काय करायचं बघा, एका पेनची किंमत काढायची म्हणजे 2 कशामध्ये आहे, गुणाकारामध्ये, कशामध्ये भागाकारामध्ये, म्हणजे बे 1 बे 5 10, म्हणजे
एका पेनची किंमत झाली 5 पेन्सिल. काय झाली? 5 पेन्सिल झाली. एका पेनची किंमत काय झाली? 5 पेन्सिल. आपल्याकडे 3 पेन येतात. 3 पेन म्हणजे 5 पुस्तक. मग सांगा, एका पेनची किंमत जर 5 पेन्सिल असेल तर 3 पेनची किंमत 3 5 15 पेन्सिल होणार आहे. काय होणार आहे? 3 5 15 पेन्सिल होणार आहे की नाही? मला सांगा, 5 पुस्तकाची किंमत म्हणजे 15 पेन्सिल. प्रश्न काय विचारला? एका पुस्तकाची किंमत किती? मग काय करायचं? भागायचं. 5 × 5 5 × 15 म्हणजे एका पुस्तकाची किंमत काय आलेली आहे? 3 आलेली आहे. पर्याय क्रमांक बी हे आपलं योग्य उत्तर असतं. विद्यार्थी मित्रांनो बघा, अशाच प्रकारे तुम्हाला प्रश्न विचारतात. काय करायचंय? तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरायचं नाहीये. चला नेक्स्ट प्रश्न बघा. याच्यामध्ये काय म्हटलं? काळ आणि काम या घटकाचा प्रश्न आहे. काम आणि मजुरीचा प्रश्न आहे. बघा काय म्हटलं? हा इथं 4200 पाहिजे. बघा 4200 पाहिजे. ओके, करेक्ट करतो मी. ए व बी हा कंत्राट 4200 रुपयामध्ये काम घेतात. ए हा 6 दिवसात व बी हा 8 दिवसात काम करतो. ओके, ए हा 7 दिवसामध्ये आणि बी हा 8 दिवसामध्ये काम करतो. सी च्या मदतीने 3 दिवसात काम पूर्ण केले तर सी चा वाटा किती? प्रश्न फार इंटरेस्टिंग आहे. बरं, बऱ्याच जणांना याचा अर्थच कळत नाही. पहिल्यांदा आपण डिकोड केलेला आहे. बघा जसं म्हणलं तसं बघा. आता काय म्हटलं? ए हा 6 दिवसात काम करतो आणि बी नावाचा व्यक्ती आहे तो 8 दिवसामध्ये काम करतो. आता मला सांगा, जोपर्यंत तुम्ही एकूण काम काढणार नाही तोपर्यंत तुम्हाला क्षमता कळणार नाही. मग आता मला सांगा, 8चा पाडा म्हणायचा 8 × 8 2 16 8 × 24. 24 ला बघा 6 न भाग जाते. 24 काय झाला? 6 झाला. 24 ला जर 6 न भागलं तर 6 चोक 24 होते. 24 ला जर 8 न भाग 8 × 24 होते. म्हणजे ए ची क्षमता किती? 4 भाग आहे आणि बी ची क्षमता बघा 3 भाग आहे. ओके, मग आता क्षमता काढली. हे कशामध्ये? बघा तासामध्ये, दिवसामध्ये आहे. हे बघा दिवसामध्ये आहे. तुमचं बघा हे एकूण काम आहे. त्यानंतर बघा हे जे बाजूला आहे ते काय? क्षमता आहे. मग ए ची क्षमता 4 भाग आहे आणि बी ची क्षमता बघा 3 भाग आहे. पण प्रश्न काय विचारला? सी च्या मदतीने 3 दिवसात काम करतो. आता बघा तिसरा व्यक्ती आणला आणि 3 दिवसात काम करतो. मग काम किती आहे आपल्याकडे? एकूण काम 24 काम आहे. 24 ला जर 3 न भागलं तर क्षमता निघणार आहे तिघांची. मग 3 8 किती होते? बघा 3 8 24 होते म्हणजे 8 आलं. म्हणजे सगळ्यांचं मिळूनची क्षमता ती 8 आहे की नाही? एकूण काम भागिले लागणारे दिवस. ओके, 3 दिवसात. मग एकूण क्षमता किती आहे? बघा 8 आहे. मग 4 × 3 7 1 8 मध्ये सी ची क्षमता 1 आलेली आहे. आणि सी चा वाटा किती? आता मला सांगा, सी चा वाटा काढायचा आहे. आता मला सांगा की 4200 रुपये कोणाला भेटत आहे? ए आणि बी मिळून. म्हणजे याचा अर्थ काय? 4 आणि 3 7. 7 भागाची किंमत काय? 7 भागाची किंमत जर 4200 असेल तर एका भागाची किंमत काढूया. आता एका भागाची किंमत काढल्याशिवाय उत्तर काढता येत आपल्याला. म्हणजे काय? 7 × 42. बाजू 200 लिहून टाका. 600 रुपये. एका भागाची किंमत किती आली? 600 रुपये. तुम्हाला काय विचारलं? सी चा वाटा काय? आता वाटा म्हणजे काय? ज्या प्रमाणामध्ये व्यक्ती कार्यक्षमता करतो त्याप्रमाणे त्याला वाटा भेटत असतो. मग एका भागाची किंमत 600 असेल तर सी ची क्षमता किती आहे? बघा 1 भाग आहे म्हणजे त्याला 600 रुपये भेटणार आहे. सी चा वाटा काय असणार? पर्याय क्रमांक बी 600 असणार आहे. आणि अशाच प्रकारे प्रश्न तुम्हाला पेपरला. हा प्रश्न कशावरचा आहे? नाव व प्रवाहावरचा प्रश्न आहे. आता बघा याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे? नावेचा संत पाण्यातील वेग ताशी 15 किमी व प्रवाहाचा वेग ताशी 3 किमी आहे. तर प्रवाहाच्या दिशेने म्हणजे डाऊन स्ट्रीम 36 किमी जाण्यासाठी किती वेळ लागेल? तुम्हाला बोट व प्रवाहाचा वेग आहे. फार किचकट प्रश्न आहे, साधा आणि सरळ आहे. बघा हा बोटचा वेग मानायचा. बघा बोटचा वेग आणि जर बोट जर प्रवाहाच्या वेगासोबत गेले तर वेग वाढतो आणि वेग तो कोणामुळे वाढतो? बघा प्रवाहाच्या वेगामुळे वाढतो. जर बोट प्रवाहाच्या विरुद्ध गेली तर वेग हा कमी होतो. कोणामुळे? प्रवाहामुळे. बघा आता काय करायचं? बी प्लस डब्ल्यू म्हणजे बी मध्ये डब्ल्यू ऍड केला तर तुम्हाला वेग भेटणार आहे प्रवाहाच्या दिशेने आणि प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने. आता मला सांगा, प्रवाहाचा पाण्यातील बोटचा वेग किती आहे? बघा 15 आहे आणि प्रवाहाचा वेग आहे म्हणजे 3 आहे. समजा 15 मध्ये 3 ऍड केले तर प्रवाहासोबतचा वेग किती असणार आहे? 18 असणार आहे. पण तो प्रवाहाच्या दिशेने किती गेला? 36 किलोमीटर. वेग किती आहे रे? 18 आहे. अंतर किती आहे रे? 36. अंतराला जर वेगानं भागलं तर काय भेटणार तुम्हाला? वेळ भेटणार आहे. 18 2 36 म्हणजे 2 तास लागणार आहे. पर्याय क्रमांक काय रे? पर्याय क्रमांक बी हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. विद्यार्थी मित्रांनो बघा अशाच टाईपचे प्रश्न तुम्हाला विचारतात. ओके, तुम्हाला जर हे सेशन आवडलं तर आपल्या सेशनला लाईक सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओ.